विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. हा व्हिडिओ अशा मुलांसाठी आहे की जे 2027 मध्ये सीईटीची एक्झाम देणार आहेत आणि अशा मुलांसाठी आहे की ज्यांनी नुकतीच 10वी परीक्षा दिली आणि 2028 2 वर्षांनी त्यांची सीईटीची एक्झाम होणार आहे. आता या मुलांसाठी पहिली गोष्ट, पहिला प्रश्न की तुमचं ड्रीम कॉलेज कुठलं आहे? माहिती नाही तुम्हाला? मी तुम्हाला सांगतो, ग्रामीण भागात खरोखर मुलांना माहित नाहीत कॉलेजची नावं. आता तुम्ही सांगली, कोल्हापूर या भागातील असाल, तर मुलांना वालचंद कॉलेज माहिती आहे. सांगलीतलं वालचंद कॉलेज नो डाउट बेस्ट कॉलेज आहे. पण त्यांना पुण्यातले कॉलेजेस माहित नाहीत. आता जुन्या पालकांची इच्छा काय असते, की माझ्या मुलाला गव्हर्नमेंट कॉलेज मिळावं. पण पालकांना सुद्धा माहित नाहीये, की पी-आय-सी-टी, व्ही-आय-टी, पी-सी-सी-ओ कॉलेज अगदी गव्हर्नमेंट कॉलेज जे कराड गव्हर्नमेंट कॉलेज आहे. या कराड गव्हर्नमेंट कॉलेजला या कॉलेजने मागे टाकलंय सगळ्या बाबतीत. म्हणजे ऍडमिशन कुठं जास्त होतात ह्यावरून सगळ्यांना कळतंय, की कराडपेक्षा व्ही-आय-टी ओके, व्ही-डबल-आय-टी जे आता मर्ज झालंय, पी-सी-सी-ओ इथं ऍडमिशन जास्त होत आहेत. म्हणजे पहिली गोष्ट माहिती आहे ना सगळ्यांना, बऱ्यापैकी मुलांना माहिती आहे सी-ओ-ई-पी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे हे बेस्ट कॉलेज आहे. व्ही-जे-टी-आय बरोबर आहे मुंबईतलं. ओके, ते कॉलेज पण बेस्ट आहे. सरदार पटेल हे मुंबईतलं कॉलेज आहे. खूप कॉलेजेस बेस्ट आहेत आणि ह्या सगळ्या कॉलेजचा कट ऑफ हा 99 प्लसच आहे. हो बेस्ट ब्रांचसाठी म्हणतोय मी. सध्या सगळ्यात हॅपनिंग बेस्ट किंवा ज्याला डिमांड आहे अशी ब्रांच कुठली आहे? कॉम्प्युटर सायन्स आणि त्याच्याशी रिलेटेड ब्रांचेस म्हणजे कुठल्या आलं सीएस नंतर आय-टी. अगदी मी तुम्हाला सांगू का, एआय, डाटा सायन्स तिकडं सुद्धा मुलं भरपूर जात आहेत आणि नाही मिळालं तिकडं तर कॉम्प्रोमाइज म्हणून ईएनटीसी घेतायत, की जो चुकीचा डिसिजन आहे. होय. बरं, आता महत्वाचं काय? आता मला माझं ध्येय ठरवायचंय. मला माझं टार्गेट सेट करायचंय. टार्गेट. ओके. माझं एम, ध्येय. तर मी तुम्हाला सांगतो, आता माझ्या मुलाचं एक उदाहरण देतो थोडंसंच, की आम्हाला सिव्हिल इंजिनिअरिंगच करायचं होतं. पण आमचं टार्गेट होतं सी-ओ-ई-पी, सीएस. तर जर तुम्हाला सीएस मिळत असेल तर सिव्हिल मिळणारच आहे. म्हणजे जे अशक्य वाटेल असं टार्गेट ठेवायचं. आता अशक्य नव्हतं माझ्या मुलासाठी. पण हा अशक्य शब्द का घेतलाय सांगतो. कारण काही मुलं स्वतःला इतरांपेक्षा कमी लेखतात. स्वतःहून स्वतःला कमी लेखतात. तो हुशार आहे, मी नाहीये. तो जाईल. आपल्यासाठी काही शक्य नाहीये. असं नाहीये. तुमचं टार्गेट हे मोठंच पाहिजे. होय. बरं, आता काय होतं बघा. माझ्या बाबतीत काही मुलांचं माझ्याशी जुळत नाही, पटत नाही किंवा ऑब्व्हियसली सगळ्यांनाच माझं कसं पटेल? माझं वैयक्तिक मत सगळ्यांनाच कसं पटेल? पण 99% लोकांना पटतंय. 2% अपोज कुठं करतात मी तुम्हाला सांगतो. काय होतं, की माझ्याकडं ॲडमिशनला जेव्हा पालक येतात, तेव्हा माझ्याकडं मी जे तयारी नाही करून घेत. माझ्याकडं नीटचे क्लासेस नाहीयेत. कारण हे सगळं जे-ई, नीट, एम-एच-टी, सी-ई-टी, एन-डी-ए तुम्हाला क्लासेसच्या बोर्डवर जर दिसत असेल ना, जे-ई, नीट, सी-ई-टी, एन-डी-ए सगळ्या एक्झाम, तर ते अशक्य गोष्ट आहे. माझ्या इथं मी साताऱ्यात ऑफलाईनमध्ये फक्त एम-एच-टी, सी-ई-टी घेतोय. ओके. पण दरवर्षी ना काय होतं, बघा दरवर्षी ना, आता या क्षणाला सुद्धा क्रॅश कोर्सला माझ्याकडं असे 40-50 नवीन मुलं आलेत, की जे एक्स्ट्राऑर्डिनरी आहेत. शाळेतले टॉपर आहेत, पण त्यांना जे-ई जमलं नाहीये. मग जमलं का नाहीये? बेसिक पक्क नाहीये. मग 10वीत कसे काय टॉपर झाले? पाठांतर करून, रट्टा मारून क्लिअरली सांगतो, क्लिअरली अभ्यासाची पद्धत चुकीची आहे. मग माझ्या पण 8, 9, 10 ला अशी बरीचशी मुलं बघतो मी, की मी ओरडतो त्यांना. ओरडतो, की अभ्यासाची पद्धत बदला. तुम्ही मार्कांच्या मागे लागू नका. पण मुलांचं कसं असतंय, मी जरा काही वेगळं शिकवलं समजा, "नाही सर, शाळेत नाही चालणार. पुस्तकातच उत्तर पाहिजे. मी तेच पाठ करणार." का? मार्क इम्पोर्टंट आहेत. किंवा एखादी स्टेप पटकन करून दाखवली ना, तर स्टेपला मार्क असतात. तुम्ही एक स्टेप कमी केली. मग मला सांगा, ह्या सगळ्या एक्झामला टाईम मॅनेजमेंट इम्पोर्टंट आहे. इथं पटकन करायला गेल्यानंतर मुलं काय करतात, समजा असं लिहिलंय बाळांनो, 2x = 12 therefore x = 6. नाही, मुलांचे चेहरा कपाळावर आठ्या होतात. "सर, ते इंटू 2चं आपण 2 का नाही केलं?" अरे केलं की म्हणून तर 6 उत्तर आलं. स्टेपला मार्क असतात. म्हणजे हे अभ्यासाची मेथड ह्याच्यामुळं आपली मुलं कमी पडतायत. मग मी तुम्हाला सांगतो, मग माझ्याबद्दल कंप्लेंट काय होते? स्वतः जे घेत नाहीत आणि म्हणून मुलांना डिमोटिव्हेट करतायत. जे घेत नाहीत म्हणून स्वतःकडे सेमेस्टर सीटी स्वतःला मुलं पाहिजेत ना, म्हणून असं बोलतायत. हे माझे 8, 9, 10 मधल्या मुलांचं म्हणणं असतं बरं का. माझ्या लक्षात आलंय, की त्यांना ते म्हणजे मी जेव्हा म्हणतो ना, की बेसिक इम्प्रूव्ह करा, मग जे जमेल. भावना मी सगळ्यांनाच असं म्हणत नाही. आता मी तुम्हाला 2 वर्षापूर्वीचं एक छोटंसं एक्झाम्पल देतो बरं का. व्हिडिओ थोडासा मोठा होईल बरं का. प्लीज वेळ काढून बघाच तुम्ही लक्षात घ्या. कारण पुढच्या 1-2 वर्षासाठी हा इम्पोर्टंट आहे. 2 वर्षापूर्वी माझ्याकडे एक मुलगा आला होता. त्याचे पालक त्याच्या पालक दुसऱ्या स्टुडंटसाठी घेऊन आले होते. पालक आले होते. त्यांचा मुलगा नव्हता आला. जेव्हा मी त्यांना विचारलं, मुलगा म्हणजे तुमच्या घरात कोण आहे का? ते म्हणले, "माझ्या मुलानं आत्ताच 10वी परीक्षा दिली." पोद्दार इंटरनॅशनल स्कूलमध्ये होता. 2 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. मग मी फोनवरच मी म्हणलं, "मला तुमच्या मुलाशी बोलायचंय."
मी फोनवरून त्याच्याशी बोललो. माझ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर विदिन सेकंद दिलं. मग मी त्यांना म्हणलं, की बाकलीवाल ट्युटोरियल. मी आता लेटेस्ट प्रत्येक व्हिडिओत ह्या गोष्टी सांगतोय, जाणून-बुजून सांगतोय. का? कारण बाकलीवाल ट्युटोरियलमध्ये सुद्धा त्याचा रिझल्ट 99.9 प्लस पर्सेंट आहे जेईच्या पहिल्या अटेम्प्टमध्ये. त्याला पाहिजे ते कॉलेज मिळेल आपल्या स्टेट बोर्डच्या सीईटीच्या मार्कावरची कॉलेज मिळतात. सीओईपी, व्हीजेटीआय कुठलंही मिळेल. पण मेन पॉइंट काय? तो एवढा ब्रिलियंट स्टुडंट असून देखील बाकलीवाल ट्युटोरियलमध्ये टॉप 500 मध्ये येत नव्हता सुरुवातीला. म्हणजे काय कॉम्पिटिशन आहे सांगा बघू. मग तिथं अशा ठिकाणी म्हणजे तुमच्या वर्गात 100 मुलं बसलेत, की जे 99 प्लस पर्सेंटाइल आणणारी मुलं आहेत सीईटी, जेईई मधली. म्हणजे काय ब्रिलियंट असतात त्यांना सगळं बेसिक येतं. इथं तुम्हाला मार्क 98% पडतायत, पण तुम्हाला प्रश्नांची उत्तरं देता येत नाही. तुम्हाला न्यूटन सेकंड लॉ सांगता येत नाही. तुम्हाला फॉर्म्युला सांगता येत नाही. मग तुम्हाला असं वाटत असेल, की त्या क्लासमध्ये करून घेतील, तर होणार नाहीये. पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला या मार्गे जायचंय का? तर पालकांना सोडावं लागेल. कारण तुम्ही आयुष्यात पुन्हा म्हणू शकता, "माझ्याकडे झालं असतं. हे सरांच्या नादाला लागून मला सीईटी करायला लावली. मी जेईई करू शकलो असतो." असतात मुलं, असतात. मला जेईईच करायचंय. मी तुम्हाला सांगतो, मग पालकांना नाही मी तुम्हाला सांगतो, जेईईसाठी तुम्ही कोणतीही अकॅडमी जॉइन करा. पण 2 वर्षाची एकदम फी भरू नका. टप्प्या फी भरा. तुम्हाला कॉन्फिडन्स आला ना, बेस्टच आहे, तर टप्प्या नंतर फी भरत राहा. एकदम फी भरल्यावर काही डिस्काउंट मिळेल म्हणून त्या आशेत फी भरू नका. रिफंड पॉलिसी नसते. आणि कुठल्याही अकॅडमीमध्ये सुरुवातीला 3-4 महिने तुम्हाला हळू शिकवलं जातं. जो 2 वर्षाची फी गोळा झाली, की मग स्टाफ पण चेंज होतो, स्पीड पण चेंज होतं आणि सगळ्याच गोष्टी चेंज होतात. मग एक्स्ट्रा ऑर्डिनरी स्टार स्टुडंट्स वेगळे काढले जातात. विझार्ड स्टुडंट वेगळे काढले जातात लक्षात घ्या. टॉपर्स प्रो बॅच वेगळी काढली जाते लक्षात घ्या. ऑफलाईन मधून आणि त्यांच्यावर जास्त फोकस ठेवला जातो. बरं 40 मुलं पहिल्यांदा वेगळे काढतील. 40 पैकी पुन्हा त्यातले 20 वेगळे काढतील. पुन्हा त्यातले 10 वेगळे काढतील. पुन्हा त्यातले 5 वेगळे काढतील आणि त्या 5 वरतीच फोकस असेल. का? अरे ते त्यांचे चेहरे आहेत नेक्स्ट इयरच्या मुलांना अडकवण्यासाठी. ते आय-आय-टीत जाणारच आहेत. अशी ती 5 मुलं आय-आय-टीत जाणारच होती. मग मुद्दा असा आहे कळाला का तुम्हाला? मी तुम्हाला डिमोटिव्हेट वगैरे करत नाहीये. मग तुम्हाला मी सांगतोय काय ते लक्षात घ्या. तुम्हाला जेईईला जायचंच आहे ना, जायचंच आहे, नीटची तयारी करायचीच आहे. मग तुम्ही जर समजा 9th स्टँडर्डची मुलं सुद्धा माझे व्हिडिओ फॉलो करतात क्लासमधले बरं का. मग त्यातली बरीचशी मुलं आहेत, की जे 9th मधून आता 10th मध्ये जाणार आहेत. तर 10वी सुरुवातीलाच ते ब्रिज कोर्स घेतायत. अरे ब्रिज कोर्स खूप किंमत आहे. मी तुम्हाला सांगतो, साताऱ्यात 8, 9, 10 फाउंडेशन बॅचेसच्या फी या 1,00,000पेक्षा जास्त आहेत. 8वीला 20, 25, 30, 35,000 रुपये. 9वीला 30-35,000 रुपये, 10वीला पण. फाउंडेशन जी सॅटर्डे संडेला असते, जे एन-सी-ई-आरटीतून शिकवतात. बऱ्यापैकी मुलांना काही फायदा होत नाही. मुलगा केपेबल असेल तर फायदा होणार आहे, नाहीतर नुसतं टाकून फायदा होत नाही. पण इथं मी या कोर्समध्ये काय प्रोव्हाईड करतोय ब्रिज कोर्समध्ये. तुम्ही 11वीतून 12वी जाणार आहे ना किंवा 10वीतून 11वी जाणार आहे ना, तर ब्रिज कोर्समध्ये मी काय घेतोय सांगतो. 8, 9, 10चं सगळं बेसिक जे 11-12ला लागणार आहे. अरे पण त्यात मी युनिट कन्व्हर्जन पण घेतोय. अतिशय इम्पोर्टंट आहे ते. मी फिजिक्स मधल्या सगळ्या फिजिकल प्रॉपर्टीज एक्सप्लेन करणार आहे त्याच्यामध्ये. मी ट्रिगोचं बेसिक घेणार आहे. कोऑर्डिनेट जॉमेट्री, एक्सपान्शन फॉर्म्युले हे सगळ्या ज्या बेसिक गोष्टी लागणाऱ्या आहेत ना, त्या इथं कव्हर होत आहेत. आणि हे बघा, मी तुम्हाला सांगतो क्लिअरली 2 महिन्याचा हा कोर्स आहे. ओके. पण तो कोर्स तुमच्याकडे बरेच दिवस राहणार आहे. 6 महिने राहील लक्षात घ्या. पण मेन पॉइंट काय की या 2 महिन्यात मी एवढे लेक्चर्स प्रोव्हाईड करणार आहे, की तुम्हाला कुठल्याही अकॅडमीत तुम्ही जेईईची प्रिपरेशन करत असणार, लागणार बेसिक इथं कव्हर होणार आहे. होय. त्याच्याशिवाय तुम्ही यात फ्री व्हिडिओ आहेत ते बघा आणि तुम्ही 11वीतून 12वी जाणारी मुलं असेल तुमच्यासाठी फिनिक्स बॅच आहे. ओके. याची किंमत खूप जास्त वाटते. सांगतो. या फिनिक्स बॅचमध्ये मी 12th स्टँडर्ड फिजिक्स आणि केमिस्ट्रीचं बोर्डचे लेक्चर्स आहेत. मराठीतून साध्या भाषेत. डेमो लेक्चर्स असतील, फ्री लेक्चर्स बघा त्याच्यावरती. त्याच्यानंतर एक फिजिक्स न्यूमेरिकल बॅच स्टार्ट होते पुन्हा. की फिजिक्स मधल्या पुस्तकातले सॉल्व्ड, एमसीक्यूज मधले, एक्सरसाइज मधले ए टू झेड न्यूमेरिकल विथ लॉ कॅल्क्युलेशन त्याच्यात असतं. ऑर्गॅनिकची बॅच असणार आहे. त्यात ऑर्गॅनिकचे 4 टॉपिक सेपरेटली होणार आहेत. क्लिअरली. त्याच्यानंतर क्रॅश कोर्स नावाची बॅच असणार आहे, ज्यात 11वी-12वीचे सगळे टॉपिक एमसीक्यूज कव्हर केले असणार आहेत. त्यात फॉर्म्युला सीरीज असणार आहे. त्यात मॉक टेस्ट असणार आहेत. टॉपिक वाईज असणार आहेत. ग्रुप टेस्ट असणार आहेत आणि फायनल या बॅचला 2026च्या बॅचला आम्ही टोटल 25 सेकंड शिफ्ट पर्यंत, सेकंड अटेम्प्ट पर्यंत 25 फुल लेंथ मॉक टेस्ट घेणार आहेत. तुमच्या तर आणखीन जास्त होणार आहेत. आणि या बॅचचं पहिलं टार्गेट आहे जानेवारीतला अटेम्प्ट. जेव्हा बाकीचे निवांत असणार आहेत, तेव्हा आपली स्टुडंट जानेवारीत जबरदस्त रिझल्ट लावणार आहेत. जनरली सांगू का? आणखीन एक सांगतो बरं का 12च्या मुलांना, की बाकीची मुलं निवांत आहेत अजून निवांत आहेत. यात्रा, जत्रा, सेलिब्रेशन चाललेलं आहे आणि आपल्या फिनिक्स मधल्या मुलांनी आता अभ्यासाला सुरुवात केलेली आहे जोरात. मेन पॉइंट काय की ऑक्टोबर पर्यंत संपलं पाहिजे.
नोव्हेंबर, डिसेंबर रिव्हिजनला वेळ मिळाला पाहिजे आणि 2 महिने प्रॉपर रिव्हिजन. 2 महिन्यात नाही म्हणली तरी 25 प्लस फुल लेंथ टेस्ट आणि मग जानेवारीचा अटेम्प्ट तुम्ही देणार आहे. फिनिक्स पॅच मधली मुलं. मग का नाही रिझल्ट लागणार तुमचा? का नाही लागणार? लागणार. पण बाकीच्या मुलांची काय अवस्था आहे सांगतो. हां, हे मी सांगतोय. सत्य सांगतोय. डिमोटिव्हेट नाही करत मी तुम्हाला. पहिली गोष्ट म्हणजे जेईच्या क्लासमध्ये त्यांचं काय होतच नाहीये. ओके. पण तोंड बांधून काय मुक्याचा बाण होतो ना, तशी अवस्था असते मुलांची. घरी सांगणार कसं? 10वी ला तुला 100% पडलेत आणि कसं म्हणतो तुम्हाला जमत नाही. कसं जमत नाही? तुला 4थी स्कॉलरशिप, 8वी स्कॉलरशिप, एन-टी-एस मिळालं मग जेईई का जमत नाही? पालकांचा प्रश्न. भीती वाटते. मग तसंच चाललंय. आणि लास्ट मोमेंटला काय होतं, की जेव्हा डिसेंबर महिना येतो ना, तेव्हा या मुलांच्या पुढे असं असतंय, की जेईईच्या पहिल्या अटेम्प्टसाठी रिव्हिजन करू. पण जेईचा पहिला अटेम्प्ट झाल्यानंतर लगेच बोर्डची एक्झाम आहे. त्याचं तर काहीच केलं नाही आणि जेईई बोर्ड काही झालं नाही, सीईटी तर बघितलं पण नाही. जेईई केल्यावर आपोआप सीईटी होईल असं बोलले होते सगळेजण अगोदर. नाही होत. जेईई केलं तर सीईटी होणार आहे ना आणि जेईचा अभ्यास केला तर ना, नाही होत. तणावात नाही होत मुलांचा. मग तुम्हाला वेळेत जागं व्हायचंय लक्षात घ्या. तुम्हाला प्रॉपर तुमचं ह्या बॅचमधून बेसिक करायचंय. फार भयंकर फी घेतली नाही. 1,00,000 कुठं आणि 534 कुठं? 534 आपलं ॲप्लिकेशन काही एक्स्ट्रा चार्जेस तुमच्याकडून पण घेतंय आणि एवढे पैसे माझ्याकडे पण येत नाही. तिथेही मला ते त्यांचे ठराविक पर्सेंटेज कट करतात. म्हणून तुम्हाला 534 बोललो. आणि सगळ्यात महत्वाचं मी तुम्हाला सांगतो. ओके. सगळ्यात इम्पोर्टंट तुम्ही 10वी नंतर 11वी जाणार असाल आणि तुम्हाला गाईडन्स हवा असेल, तुम्हाला सातारा किंवा कोल्हापूरमध्ये आम्ही आठवड्यातून 1 दिवस असतो. त्या ठिकाणी यायला जमत नसेल, तर या नंबरवर कॉल करा. तुमचे प्रश्न विचारा. आम्ही उत्तर देऊ. ओके. मग 2 वर्षात आपण अतिशय टॉपचं टार्गेट ठेवायचं आहे. त्यानुसार प्रयत्न करायचे आहेत. माझी तीव्र इच्छा आहे. तुम्ही कोर्स घेऊ नका. पण यातले 2 फ्री लेक्चर तेवढे बघा रे. हो बघा. तुम्हाला सीईटीचा अंदाज येईल. सीईटीचा अंदाज येईल आणि त्यानंतर तुम्ही माझी YouTubeवरून वायवा सीरीज बघायला सुरुवात करा. कितवीचे पण स्टुडंट असू दे. वायवा सीरीजचे लेक्चर तुमच्यासाठीच आहेत. आता जवळ-जवळ 46 लेक्चर्स कंप्लीट आहेत. अजून होतील, अजून होतील. पण तेवढं केल्यानंतर मस्तपैकी पेपर अटेम्प्ट होणार आहे. मग करा चांगली तयारी. ऑल द बेस्ट.